अंजनवती परिसरात बिबट्याचा वावर, रात्रीऐवजी दिवसा वीज देण्याची मागणी, महावितरण उपअभियंत्यांना ग्रामस्थांचे निवेदन. शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा पुढाकार. बीड तालुक्यातील अंजनवती येथे 33 केवी उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा रात्रीऐवजी दिवसा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. अंजनवती परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असून पिकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र महावितरणकडून रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातो. बिबट्याच्या भीतीपोटी रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जय शिवराय, जय भीम. 3 दिवसापूर्वी उपअभियंता महावितरण कार्यालय माळीवेस यांना व बीड तहसीलदाराला लेखी निवेदन देऊन कळवले होते की सध्या सगळीकडे बिबट्याचा वावर लिंबा गणेश शिवार, अंजनवती शिवार, वडवाडी, बोरखेड, कारगाव, रोळसगाव, वाणगाव, अंजनवती आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्या अनुषंगाने आम्ही लेखी निवेदन देऊन त्यांना विनंती केली महावितरणला की वेळ आम्हाला 8 तास लाईट देण्याऐवजी 5 तास द्या, पण टप्पे करून दिवसा द्या, जेणेकरून शेतकऱ्याला मनुष्याला काही धोका होणार नाही बिबट्यापासून आणि बिझनेस सुद्धा व्यवस्थित होतील. परंतु या ठिकाणी आज कुलूप घेऊन लावण्यासाठी आल्यानंतर येथील ऑपरेटर माननीय शिंदे साहेबांनी चौसाळा आणि अंजनवतीचे इंजिनियर शिंदे यांना संपर्क केला. परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की मला या ठिकाणी बीडच्या उप अभियंता कार्यालयाने कसलाच संपर्क केला नाही व तहसील मधूनही संपर्क केला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. बिबट्याचं इतकं गंभीर प्रकरण असताना महावितरणचा हा गलथान कारभार आणि मनमानी कारभार समोर आलेला आहे. जर महावितरणला त्या ठिकाणी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून चरबी चढली असेल तर ती उतरवण्यासाठी सुद्धा शेतकरी सक्षम आहे. हा या ठिकाणी महावितरणचा मी जाहीर निषेध करतो. चौसाळ्याचे इंजिनियर आणि उप अभियंता यांचा सुद्धा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. त्यांनी आम्हाला सांगितलंय तुम्ही चौसाळ्याला काही प्रतिनिधी या, शिंदे इंजिनियर यांनी, तर आम्ही थोड्या वेळाने तिथं जाणार आहेत. ते म्हणतात नियोजन कसं करायचं हे ते शेतकऱ्यालाच विचारतात. अशी चौसाळा आणि अंजनवतीचे MSCBचे इंजिनियर शिंदे हे आडमुठी भूमिका घेत आहेत आणि त्यांनी वास्तविक पाहता नियोजन करावं. आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याला फक्त एवढंच कळत आहे की या बिबट्या सदृश्य परिस्थितीमध्ये आम्हाला दिवसाची लाईट पाहिजे आणि जोपर्यंत 1 महिनाभर बिबट्याचं सावट दूर होईपर्यंत 1 महिनाभर आम्हाला दिवसा लाईट द्यावी अशी सर्व शेतकऱ्याची मागणी. आणि जर दिली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू. आज त्यांनी चर्चेचं निमंत्रण दिल्यामुळं चौसाळा येथे 4 प्रतिनिधी या म्हणून आम्ही तात्पुरतं हे कुलूप आणलेलं वापस नेत आहे. परंतु आमचं शेतकऱ्यांचं, गावकऱ्यांचं, अंजनवतीकरांचं समाधान नाही झाल्यानंतर त्याला कुलूप कसं लावायचं नंतर ते आम्ही गावकरी निर्णय घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि दिवसाची लाईट मिळेपर्यंत मी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील सर्व माझ्या या बहादर सर्व गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा लढा अविरत चालू ठेवणार हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.